गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे रूप पाहता लोचने 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 रूप पाहता Ah!
हरे नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होया संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होया संसाराची तुटी, होय 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 संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडले मिठी, विठ्ठल पायी पडले मिठी, विठ्ठल पायी पडले मिठी, विठ्ठल पायी पडले मिठी. नामामध्ये साधन नाही, नामामध्ये साधन नाही, नामामध्ये साधन नाही, नामामध्ये साधन नाही. हे तू करते अनेक काही, हे तू करते अनेक काही, करते आणि सकाळी, तो करते आणि सकाळी, हे तो करते आणि सकाळी, हे तो करते आणि सकाळी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. होय संसाराची तुटी, 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 होय संसाराची तुटी. आकाडूनी सांगे तुका, आकाडूनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, बारक माये, विठो बारक माये, विठो बारक माये, विठो बारक माये, विठो बारक हर व्यक्तीपणाने आपल्या परिसराचं भूषण आमचे परमार्थ देवी गंगा तात्या शिलेदार आणि त्यांना साथ देतील जेवघाले पाटील, एकनाथ जेवघाले पाटील.
विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे गम बसाणे धनित धनि पदम सागम पगम पणे गम पणे विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे Hallelujah.
नाम घेता उठा उठी होय संसारासी तुटे ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटे नामा करते साधन नाही जे तू करसी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी होय संसारासी तुटे हकारुनी सांगे तुका हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी होय संसारासी तुटे महायोग पीठे दंडे मरस्यावर पंढरी काय झालो मुनिंद्र समागत्य ज्येष्ठमानंद कर्णम परब्रह्मलिंगम वदे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण धन्ना दिया श्रीचरण श्री गुरुंजे हे नमस्कार कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता दळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुदवीन शंभो मदकोनधारी करचरणं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितम् अविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवनदा चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तुफान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रयजन्य देवाची ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजयं मोक्षानां ज्ञानदानकिरक्षं कुटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि दिव्यां वरिष्ठं विठाला विठाला विठाला
नामगीता उठाउटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे तिथे प्रसिद्ध प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बाबा भगवान शिवाचं या ठिकाणी शिवरात्रीचा उत्सव श्री क्षेत्र ओझर मांगेगाव या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आणि त्यातील पहिल्याच क्रमांकाचं पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं मला दिलं तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद विठ्ठल एक जण बोला ते माईक क्लिअर करून घ्या त्याला इको थोडा कमी कर माऊली तुमचं निळ्या कलरचं बघ नाही हरे म्हणून तुमच्या या ठिकाणी आयोजकांवर सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं सगळे विशारद महात्मे या ठिकाणी गुणीजन महात्मे या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित आहे आता वाजले 8 7 ते 9 कार्यक्रम एका तासात आपागोड थैले मेन बख्याच नाथने बाकीच्या आपल्या का नाऱ्याला काय चालतंय तुम्ही कितीला चाला करा पण आम्हाला असं वाटतंय का कुणाच्या तरी पदरामध्ये काहीतरी जर मिळालं आयोजकांना एवढं नियोजन केलेलं असतं बसलेल्यापैकी अनुमान फटका एखाद्याला जरी बसला तर कार्यक्रमाचं सार्थक होत असतं विठाला मृदंगाचार्य असतील आमचे हार्मोनियम वादक असतील यात तुम्ही सर्व संत माईबाप या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला आपण सुरुवात करूया तासाभराच्या वातावरणामध्ये जीवनाचं मर्म वर्म आणि जर जीवाला कळालं रे कळालं तर जन्माच्या आल्याचं सार्थक होत असतं मायबापांनो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माणसाच्या जन्माला आलो माणसाच्या जन्माला आल्यानंतर एकच गोष्ट जीवानं करायला पाहिजे आणि त्या गोष्टीचं प्रतिजय महत्व अगदी ठासून तुम्हाला मला सांगतात विठाला थोडा कमी असला चालेल आपण काय मागे गाव लोक गेलंय पण काय हरकत नाही शिट्ट्या मारून नको देऊ जरा बरं आहे चांगलं वातावरण आहे हरकत नाही या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या दर्शनाचा योगाला असेल त्या हरिभक्तपर्यंत चांगली बाबा असतील त्यांना सहकार करणारे त्यांचं नाव माझ्या स्मरणात नाही राहिलं पण आमचे आप्पा गावंडे ते मागे गावकरी आणि त्यांच्यामुळं तुमच्या परिसरात येण्याचा योग आला आमच्या दत्तू आप्पामुळं त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो बघा विचार करा जीवनामध्ये माणसाच्या जन्माला आपण आलो आहोत ही जो पवित्र वातावरण आहे हा जो पवित्र संप्रदाय आहे ही जी पवित्र गोष्ट आहे ही फक्त एक आणि एकाच जीवाला कळू शकते त्याचं नाव मनुष्य इतर योनीला ही गोष्ट कळू शकते का नाही कळू शकत मायबाप म्हणून माणसा करता आहे जनावर करता कीर्तन आहे का परमार्थ जनावराला करता येतो का अरे त्यांनी इतका परमार्थ केला ते देवाच्या मंदिरात जाऊन बसले बघा पशु सुद्धा पशु का पण नाही होत मनुष्य का कुछ नाही होत लेकिन करणी करे तो नरका नारायण होय पण माणसं करणी ही करीत नाही नको त्या करण्या करत्या आणि रव रव नरकाला जातात विठाला जगद्गुरु तुकोबाराय उद्धाराचं साधन सांगतात तुकोबाराय सांगतात अरे धकाधकीचं जीवन आहे बायका पोरामध्ये हैराण झालेले तुम्ही आम्ही घरादारामध्ये शेतीबाडी
वाडी काबाड कष्ट करता करता थकून गेलेला परेशान झालेल्या जीवाला काय करेल तो, काय करू शकतो तो? बायका पोरामध्ये व्हायचं फाशी घ्यायची पाळी आली त्याला, पण तो काय करू शकतो? कलियुगामध्ये एकदा आयुष्य कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला आपला ठेपा गाठायचा आहे. एवढ्या करता संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. हे सर्व संतांनी एकत्र येऊन त्या गोष्टीचं मंथन केलं. कलियुगामध्ये कमी आयुष्यामध्ये कमी वेळेमध्ये सगळा संसार करून परमार्थ साधता यावा याच्या करताच साधन संतांनी निवडून काढलं. त्याचं नाव आहे नामस्मरण. नामस्मरण खूप सोपं साधन आहे. त्याला घरदार बायका पोरं सोडायची आवश्यकता नाही, त्याला काम धंदा बुडवण्याची आवश्यकता नाही. सगळं काही करता करता तुकोबाराय सांगतात, नाम घेता उठा उठी. बसही घ्या, बसून घ्या, उठून घ्या, पळत घ्या, शेतात बारे देता देता घ्या, काहीही करताना ती गोष्ट करता येते. त्यांना काय होतं? नाम घेता उठा उठी, होय संसारासी तुटी. मग संसार सोडला जातो का हो? बायका पोराची हाल होतात का? नाही 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 नाही, उलट केलटीची राहते. पण जीवाला ती गोष्ट कळत नाही. ती गोष्ट जीवाला कळायला पाहिजे. म्हणून तुकोबाराय ऐसा लाभ बांधा गाठी. कोणता लाभ बांधा? अरे तुम्ही आम्ही संसार करता आले म्हणजे ढिल्ले होऊस तर कार्य करायलो. आता उषा पायाला अगरबत्त्या लावायची वेळ येते तरी जीव परमार्थाकडे जर ओळख नसल आणि स्वतःच्या अस्तित्वाची जर ओळख करून घेत नसल तर आया वैसा गया नाहक जमाना खोया. संताला दया येतात, दया घन करुणा घन असतात संत. संत सांगतात ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. अरे ज्या गोष्टीनं भगवंताच्या पायाला बेडी पडते तो तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये येऊन राबायला तयार आहे, पण आपण तितके आनंद होत नाही. म्हणून देव आपल्या कुटुंबात यायला तयार नाही. आपल्या संसाराचं ओझ आपण लोकांनी घेतलंय. आपल्याला वाटत आहे मी करतो म्हणून होऊ राहिलं. नाही 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 नाही, हा तो भ्रम आहे. हा अज्ञानी जीवाचा भ्रम आहे. तर हे सगळं मी करतो. माणसं संसारात म्हणतात ना, मी नसलो का तुम्ही पहा तुम्हाला किती उन्हाळी येते, तू धकून पाय. तो भ्रम आहे. तू दाखला का ते संध्याकाळीच कडू घस काढणारी कडू घास कडू घासा भाऊ दणकून आणते लोक मध्ये. आज लई भाज्या लई पोटभर झालं म्हणत्या. आपण गेल्या जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य माया वाचून काही राहणार नाही. या मी मावल्या म्हणते मी होते म्हणून तुमचा संसार झाला. तुम्हाला भ्रम होईल. आपण जर ढकलो ना तर दुसरी करतो. ते रवी होते ते लोक ज्या पोर उभी शिराच्या तुकड्याच्या हाल खाऊ विकत गेलेली बेकारी हाल कोणाचेच होत नाही. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करसी अनेक काही. तुकोबाराय सांगतात नामासारखं सुलभ सोपं साधन दुसरं कोणतं नाही. तुम्ही आम्ही जे करतो ना माय बाप, तुम्हाला आम्हाला अवघड करायची सवय लागली. सोपं सोडून दिलं ना अवघडाच्या मागे लागलो. अवघड कधी जमन आपल्याला? सोपं जमत नाही तर अवघड कधी जमत. म्हणून याच्यासारखं साधन कलियुगामध्ये नाही. कलियुगात जप चालत नाही, तप चालत नाही, होम चालत नाही, हवन चालत नाही, अनुष्ठान चालत नाही, टंगडे वर करून खाली मुडकं करून सुद्धा चालत नाही. कलियुगामध्ये सामान्य जीवाला जर उदारायचं असेल तर नामाप्रती तत्व नाही रे अन्यथा वाया निकबंधा जसेल धनी. जर अनेक मार्गाने जर जीव गेला तर त्या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. का हो तुकोबाराय? तुम्ही कशाहून सांगतात? इतकं जे तुम्ही आम्हाला हातानं सांगतात, आग्रहानं सांगतात, याचं कारण काय? हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. का? माझ्या जीवनामध्ये त्या नामाना मूर्तिमंत भगवंताचा अनुभूती माझ्या जीवनात आली नाही. नाही 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 नाही, मूर्तिमंत मी देव या ठिकाणी स्वरूपाला पात्र झालो. असा लाभ माझ्या जीवनामध्ये बाबांनी चैतन्याच्या माध्यमातून आला. ऐसा लाभ बांधा गाठी, होय संसाराशी तुटी. विठाला विठाला
नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. विचार करा, कीर्तन ऐकता ऐकता जमारे चालले तुमचे आमचे मायबाप. रोज कीर्तन आपण ऐकतोय. कीर्तन लय ऐकायची गरज नाही, एकच ऐकायचं, पण जातीवंत ऐकायचं. मनाचे कान करून एक जर कीर्तन जीवानं ऐकलं रे ऐकलं, त्या जीवाला दुसरं करायची गरज राहत नाही. पण माणसं कीर्तन ऐकत नाही. सगळे येतात, बसतात, ऐकायचं ते ऐकतात, पण जे नाही ऐकत ते घेऊन जातात. विठाला विठाला विठाला. कीर्तन असं साधन आहे, नामस्मरण असं साधन आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही वेळे काळेला जीवाला करता येत आहे. कशा करता करायचं? आवरण घालवण्याकरता. नामस्मरण का करायचं? परमार्थ का करायचा? कशासाठी करायचा? आता उद्या शिवरच आहे ना, आज 2 किलो रताळे, 2 किलो बटाळे, 2 किलो साबुदाणा, 2 किलो शेंगदाणे कसून भरून आणले. काय आला? उद्या उपाशी म्हणून. मग रताळ चराय करता राहते का शिवरात? काय करता राहतो उपास? दणकून खायला, दणकून झोपाला नाही ना. उपवासाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. कुणाच्या जवळ जाता? बायका पोराच्या. आयुष्य चाललं जवळ चाललं त्याच्यामध्ये. अरे ज्याच्या जवळ राहायचंय, नाही 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 नाही, तोच आपल्या जवळ आहे आणि त्याला ओळखीचं साधन संत करतात. परमार्थ का करायचा? कशा करता करायचा सांगा बरं. परमार्थ देहाना करायचा असतो. परमार्थाची गरज देहाला आहे का? आणि परमार्थाची गरज आत्म्याला आहे का? तुम्ही लय गंभीर झाले, भानगड काय आता चालू झालं. परमार्थाची गरज द्यायला आहे का? कारण ते नाशिवंत आहे, त्याला काहीच गरज नाही. परमार्थाची गरज आत्म्याला आहे का? नाही. आत्मा चैतन्य झाले, मग परमार्थ करायचा काय करता? हा या प्रश्नाचं उत्तर जीवाला कळायला पाहिजे. परमार्थ करायचा काय करता? कर्माची वाट लागण्याकरता आणि जन्म आणि मरणाचा फेरा चुकण्याकरता परमार्थ करायचा असतो. विठाला विठाला. अजूनही माणसं परमार्थ करता करता टिकून चालले, वैताग येतोय. पण परमार्थ का करायचं कळत नाही जीवाला. माणसाच्या जन्माला आलो मायबा, खूप सोपी गोष्ट आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्व होणे. 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 शहाणा तो धनी, शहाणा तो धनी, शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा तो धनी, शहाणा तो धनी, येतो येते. नरगती सयाचा जावे वनता. नरगती सयाचा जावे वनता. जावे वनता. नरगती सयाचा जावे वनता. का म्हणे सोपे आहे सर्व. कशावरून? तुम्ही आम्ही जे करतो ना त्याच्यापेक्षा सोपं सांगतात तुम्हाला बघा. आणि त्या गोष्टींना जीवाला शिवत येतात. कोणत्याही काळामध्ये घ्या तुम्ही. कृतयुगात घ्या, त्रेतायुगात घ्या, द्वापार युगात घ्या, कलियुगात घ्या. चारही युगामध्ये साधन एकच आहे, फक्त वापरायची पद्धत वेगळी. उदाहरण सांगू बघा. एखाद्या माणसाला रोग झाला आणि तो जर वैद्याकडे गेला, डॉक्टरकडे नाही सांगत मी, वैद्याकडे गेला तर तो वैद्य काय करतो? त्याच्याजवळ ती जडीबुटी कुठून काढून ठेवेल, भरेल राहते त्याच्या बरण्या. आता सगळे लाईन लावेल राहते, नंबर लावून बसेल राहते. तो मस्त बसेल राहतो खुर्चीवर. आणि जो आला का आता बाकीचे ऐकायचे ना, यो म्हणतो मला हा रोग येतो, म्हणतो मला तो रोग येतो, म्हणतो मला तो रोग येतो. रोगी किती? अनेक प्रकारची. त्याच्याजवळ कुठे औषध किती? एकाच प्रकारचं. रोग अनेक आहे बरं का, पण सगळ्या रोगावर एक रामबाण इलाज आहे त्याच्याजवळ. हो, 56 रोगावर इलाज आहे त्याच्याजवळ. जे आलं का ते म्हणतं बा पोट सुटलंय, कोणी म्हणतं काय, कोणी म्हणतं काय. ते आलं का हा हे औषध घे, त्यांना पुड्या बांधेल राहत्या, एवढ्या पुड्या घे, याला मधात घे,
मला बुडायच्या, काढायच्या, चाटून घ्यायचं, त्याच्यावर 2 घंटे पाणी नाही प्यायचं. पहिल्याला सांगितलंय औषध तेच बर का. दुसरा पाहिला ते जरा बरा होता माझ्यासारखा, चांगली कपडे बिपडे तिची गेला शायनिंग मध्ये, ते ना पाहिला. आता ती लय हुशार ते आमच्या सारखे ना ते गेले बघ गबळे, हा लय हुशार ते. हा ते आलं दुसरं जरा टेन्शन होतं. त्याने सांगितलं बाबा काही दिवसापासून त्रास आहे, असं ना जखड बसलं तर उठता येत नाही, उठलं तर बसता येत नाही. बर 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 त्याच्या त्या पुढे घेतलं, ते बांधलेलं ते त्याच्याजवळ ते सगळा घेतले. त्याला सांगितलंय भाऊ तुला याला आहे ना प्युअर केशर आणायचं, केसर त्याची ताकद आहे आणायची, त्याची ताकद आहे केशर आणायचं, त्याच्यामध्ये कालायचं आणि मग ते औषध घ्यायचं. नंतर येतो त्याला सांगितलं पाण्यात घ्यायचं, दुसऱ्याला सांगितलं कोमट पाण्यात घ्यायचं. औषध तेच आहे, सांगायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहे. जैसी स्थिती आहे त्याची स्थिती पाहून जसा तो रोज ते औषध सांगतो, तसं आमच्या तुकोबरायाने सांगितलं मायबा तू संसारामध्ये कोणतं जरी तुला दुःख असेल पण जन्म मरण इतकं दुसरं दुःख भयंकर नाही. ज्याचा जन्म आणि मरणाचा फैसला झाला त्याला रोग काय करेल, त्याला रोग काही करू शकत नाही. तुका म्हणे पापे येती रोगाची या. हा तुम्हाला आम्हाला जो त्रास आहे ना तो कायच आहे, तुम्हाला आम्हाला जे रोग आहे, तुम्हाला आम्हाला ज्या तकलीफी आहे ना त्या कायच आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. दशरथाला सोडलं नाही, रामाला सोडलं नाही, सीतेला सोडलं नाही. तुम्हाला आम्हाला सोडील का? सोडू शकत नाही. कर्म देव असो का कोणी असो, घडलं ना देहाला आले की नाही, देहातून कर्म घडलं, चला भावाचा नाही 8:30 चालू दे, आता काय अडचण नाही. भावांना रामायणामध्ये सीतेला जे दुःख झालं त्याची कारण सीतेला स्वतः कर्मच करताना माणसाला काहीच वाटत नाही, पाप करताना माणसाला काहीच वाटत नाही. इतकी यंगरट जात माणसाची, हा 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 इतका त्वऱ्यात राहतो, त्याला इतका फम्मदी राहतो तो फम्मदी, तेव्हा कळत नाही. पण ज्यावेळेस भोगाला येतो ना त्यावेळेस कळतं. काय झालं, सीतामाई अशा जंगलामध्ये गेल्या, फिरता 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 गेल्यानंतर एका झाडावर कुपोत आणि कुपोती होती. आता त्या पोरी खेळता 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 त्या कुपोत आणि कुपोतींचा संवाद चालू होता. जनकाची सीता रामाची होणार आहे आणि तिला वनवास भोगावा लागणार. कोण म्हणतंय? कुपोती. कुपोतीन म्हणते का जनकाची जी सीता आहे ती अयोध्या दशरथ राजाच्या रामाची सून म्हणजे दशरथाची सून होणार आहे, रामाची पत्नी होणार आहे, पण तिला दुःख भोगावा लागणार. ऐकू कोण राहिलं? सीता. ऐकल्यानंतर काय झालं, तिनं काय केलं, तिच्या बापाला आदेश सोडला, जनक राजाला. विदेही जनक होते, सोडला, सांगितलं पारध्याला बोलून आणा, हे दोन्ही पक्षी मला माझ्या ताब्यात लागले, पिंजऱ्यात लागल्या. धरून आणले. पटकन सांगतो दृष्टांत, मला जास्त वेळ दृष्टांत सांगता येत नाही, पण काय करावं, सिद्धांत पटायचा असतो. आणलं, धरून आणलं. आणल्यानंतर दोन्ही पिंजऱ्यामध्ये ते कुपोत आणि कुपीत ठेवली. ठेवल्यानंतर सीतामाई विचारते का, अगं तुला एवढं ज्ञान कसं झालं? मी माझं अजून लग्न व्हायचं बाकी आहे, तरी तू पुढचं सांगते, रघुवंशाचं वर्णन करते.
मला दुःख का होईल? तिनं सांगितलं आम्ही आयऱ्या गायऱ्याच्या ठिकाणी नाही राहत. शेजाऱ्या पाजाऱ्याला काही खंडू पांडू नाही आमच्या. आम्ही वाल्मिक ऋषीच्या आश्रमात राहतो. कुठं राहतो आम्ही? वाल्मिक ऋषीच्या. आणि तुमचं भविष्य त्यांनी कोणी याची कीर्ती वाढाली गाणं केले रामायण रमाई, केले रामायण रमाई. तुमच्या जन्माला यायच्या आधी वाल्मिक ऋषींनी रामायण लिहून ठेवलेलं आहे आणि तसंच घडणार आहे ते आम्ही आमच्या कानानं ऐकलेलं आहे. म्हणून तुझ्या पुढं बोलतो आहोत. तिनं त्या दोन्ही पिंजऱ्यात टाकून दिले. ती कुपोतीन सांगते मी गर्भीण आहे, माझ्या पोटामध्ये गर्भामध्ये पिलू आहे, तू मला सोडून दे. माझ्या आमचा काही दोष नाही ना त्याच्यामध्ये. खरं सांगितलं तर पटत नाही, खरं बोललं का शक्यला राग येतो. हा कीर्तनकार असो कांची कोणी असो, खरं बोललं का त्याच्या बोकडी येऊन बसते बाकीची. पण संतांनी काही खरं बोलायचं सोडलं नाही. हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला 40 गाव. समाजानं मानलंच पाहिजे. इतक्या खालच्या विचाराचे संत नसतात. आणि मग तिना कुपोताला सोडून दिलं, पण कुपोतीन राहिली. त्या कुपोतींना सांगितलं माझा काही दोष नाही, कशाला ठेवते तू? नाही पण माझं पुढं नाही घडलं तर मग तुला काय करायचंय? तू जग ना, जन्माला आलो ना, एका जन्माचे भोग प्रारब्धाचा. अरे भोगनावाच लागणार आहे. तो देव असो का आणखी कोणी असो. तिनं सांगितलं नाही, अरे माझ्या पतीचा वियोग करू नको, मी लेकराला प्रसूत करते, त्या पिलाला जन्म देते आणि तुझ्या जन्मभर लावलेला राहते. पण ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये कुपोतीनेना वियोग झाला आणि तिनं देह ठेवला. म्हणजे तिचा प्राण गेला. गेल्यानंतर मरता मरता तिनं शाप दिला. चांगला दिला सांगा तो कल्याण हो. 100 रुपये घाटे का सुद्धा माझ्या आमच्यासाठी जर कल्याण हो. याचा काही गाजर हातात नाही. बेटा तेरा भला होगा. काय डोंबलं होईल तू, बोंबलं धेडू आलं इकडं तिकडं, काय भलं होईल. मग ते कुपोतींना मारता मारता सांगितलं बघ, तू माझ्या पतीपासून मी गर्भीण असताना मला जर वियोग प्राप्त करून दिला ना, तुला सुद्धा हा वियोग भोगावा लागेल, हा माझा शाप आहे. आणि प्राण सोडून दिला. कुपोतीन गेली. कुपोताला कळालं माझी पत्नी गेली. त्यानं सुद्धा तिथं या ठिकाणी प्राण सोडला. पण प्राण सोडता सोडता त्यांना सुद्धा शाप दिला. तू माझ्या पत्नीची माझी ताटातूट केली ना, तुझी सुद्धा मी वेळेच्या प्रसंगामध्ये तुला तुझी आणि तुझ्या नवऱ्याची ताटातूट केल्याशिवाय राहणार नाही. मग कर्मधर्म संयोगानं दोघंही गेले. गेल्यानंतर बघा 11 महिने 14 दिवस सीतामाईला लंकेमध्ये जाऊन राहावं लागलं. बरोबर वियोग झाला. रावणाचा वध झाला. सर्वजण अयोध्येमध्ये आले. राज्याभिषेकाची तयारी झाली. राज्याभिषेक झाला. सुखानं राज्य चालू झालं. अशा प्रसंगामध्ये बघा, अशा प्रसंगामध्ये सीतामाईला दिवस आहे. आणि ज्यावेळेस यज्ञाचा प्रसंग चालू झाला त्यावेळेस जो कुपोत होता का, तो कुपोताना धोब्याचा अवतार धारण केला. तो धोबी म्हणून जन्माला आला. आणि त्याच धोब्यानं एवढ्या भर सभेमध्ये देवाला रामाला सांगितलंय, तुझी पत्नी 11 महिने 14 दिवस ज्या रावणाच्या दरबारात राहिली तशी असन का? केले कर्म झाले त्याची भोगाले. काय झालं? जे केलं ते भोगावं लागतं. आणि जर याच्यातून तुम्हाला आम्हाला सुटायचं असतं तर तुकोबर आहे बघण्याच्या पहिल्या चरणात सांगा नाम घेता उठाऊ, नाम घेता उठाऊ, नाम घेता उठाऊ, नाम घेता उठाऊ.
जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, नाम घेता उठा उठे. हे पुढचं नंतर बघू आपण पूर्वार्ध. पहिलेच पूर्वार्ध बघू, उत्तरार्ध नंतर बघू. नाम घेता उठा उठी म्हणजे ती गोष्ट चालता बोलता करता आली पाहिजे. ती गोष्ट तिन्ही अवस्थेत करता आली पाहिजे. जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती. झोपेत सुद्धा करता आली पाहिजे, स्वप्नात सुद्धा करता आली पाहिजे आणि जागृत अवस्थेत करता आली पाहिजे. असं साधन काय असेल? अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे नाम. हा, आता तुम्ही आम्ही ज्याला नाम म्हणतो ते नाम झोपेत करता येतं का? जरा अवघड लागलं का? तुम्ही आम्ही जे नामस्मरण करतो ते झोपेत बंद पडतंय. पडतं का? बिमार पडला तर बंद पडतंय, कोमात गेला तर पडतं ना? पडतं का नाही? मग आम्हाला इथं तुकोबाराय काय सांगू राहिले? चुकीचं सांगू राहिले का? आमचं ऐकू नका डावळात ऐक. आमचं ऐकूच नका तुम्ही, पण संतांच ऐकावाच लागेल. हो, संतांच ऐकावा लागेल. तुका म्हणे नाही विश्वासाच्या माने पहावे पुराणे, पहावे पुराणे. ठीक आहे, तुम्हाला शंका आहे आमच्यावर, असू द्या. परंतु तुकारामाला सांगतात आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारुनी. अरे हजारो वर्षाचं जे शास्त्र लिहून ठेवलं ते चुकीचं सांगाल का? आम्ही चुकीचं सांगू शकतो आमच्या माईक स्वार्था करता, पण शास्त्र चुकीचं सांगू शकत नाही. हो, राम राम तो सब कही कहे, ठग ठाकुर चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वो नाम कुचोर. माहिती ना? मग प्रल्हादाला काय जपलंय, ध्रुवाला काय जपलंय? जे जपलं त्याला नाम म्हणतात. नाम, नाम अक्षरात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही, नामाला काळ गती नाही. नाही 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 नाही. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने. हे नाम हाताने करायचं नाही, ते काम तोंडाने करायचं नाही. असं जे साधन आहे त्याला नाम म्हणतात माय बाप. चला ज्ञानेश्वर. परिसृष्टीच्या उपक्रमात पूर्वी का विरोधमा वेडाईचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी ना करू शके, मद ईश्वरा देना ओळखे. तो सुरू केला एके नामे जेने. त्याला नाम म्हणतात. हे नाम प्रत्येक सकळासी येथे आहे अधिकार. सगळ्यांना तो अधिकार आहे. जो जो माणूस म्हणून जन्माला आला, तो कोणता धर्म संप्रदाय जातीमध्ये जन्माला आला याच्याशी घेणं नाही संतांना. माणूस म्हणून जो जन्माला आला आणि जो नागपुड्या त्याच्या चालू आहे त्याला ती गोष्ट करता येते. नाम घेता उठा उठी. तुम्ही आम्ही जर देवाला बसलो, पारायणाला बसलो तर घरात अडचण चालत नाही. घरातलं कोणी घातलं तर 15 दिवस आंघोळ देवाला करता येत नाही. आपल्या देवाऱ्याच्या देवाला जर कोणी झकलं, घरातलं झकलं कळत गेलं, मग 15 दिवस त्याला आंघोळ राहते देवायला. किती पर्वणी राहू द्या ना कुंभाची, किती पर्वणी राहू द्या कुंभाची, त्याला करता येते आंघोळ. अरे जे घालीत आहे त्याला बी गण लावता येत नाही. त्याला आमचं रामराम मध्ये बाकी बरं चालू आहे तो वाला सार, फक्त रामरामच बंद येतो. काय बंद होतंय देवा? नामस्मरण बंद होतं. आणि नामस्मरण कुठेही करता येतंय. काळ्या वेळाचं त्याला बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. इतकं सोपं साधन आहे. बघा
गीतेमध्ये भगवंत सांगतात एवं विवस्वते योगम प्रोक्तवानाहमव्ययम् याचं वर्णन करताना ज्ञानोबराय सांगतात हा योग अर्जुना मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्यानं मनुला सांगितला, मनुला इक्ष्वाकूला सांगितला, पण ती परंपरा बंद पडली. अर्जुनाचे निगाजे गीता प्रकाशुनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. याच्या करता परंपरा लागली बर का, याच्या करता परंपरा लागली. परंपरा त्याचे पूर्ण शुद्ध लागतं त्याला आणि परंपरागत आलेल्या मार्गाला नाम म्हणतात आणि तोच एक उद्धाराचं साधन आहे. बघा तुम्ही आम्ही जे करतोय त्याला देहाचा विसर पडतो का? पडतो. किती म्हणा तुम्ही, किती जपा, मला पण ऐकाष्ट की अरे बीच में डाला सूद, मला बिचारी क्या करेगी जपने वाला कुपूत. जपणाऱ्यालाच काय जपायचं माहित नसेल. माळा काय करेल, कोणाकडे स्फटिकाचे आहे, कोणाकडे रुद्राक्षाचे आहे, कोणाकडे तुळशीचे आहे, कोणाकडे चंदनाचे आहे. काय करीन ते? माळा काही करू शकत नाही, त्याला वर्म लागत. म्हणून तुकोबा नाही सांगतात आईशे वर्म मज अंतरीच्या गुणा प्रकटोने, अंतरीच्या गुणा प्रकटोने. आतल्या काही खानाखुणा असेल का नाही? बाहेरच्या खानाखुणा सगळ्या माहिती खरंय. बाहेरच्या खानाखुणा म्हणजे परमार्थ आहे का? नाही. आज बदल व्हावा लागतो आणि त्याचा परिणाम बाहेर दिसतो. औषध आज ढोसलं का नाही त्याला शेतात जाऊन ऊसाला ढोसलं का नाही? ऊसाडाला मला औषध राहत ना. घरात कोणीतरी बोलला असं रागा रागा गेलं ते गेलं ढोसलं पुढं ऊसा ढोसलं का नाही? आज गेलं का नाही? त्याचा परिणाम बाहेर दिसतो का नाही? येतं का नाही? फेसकुट त्याच्यातून बाहेर येतं का नाही? चक्र येते का नाही? त्याला येते ना. साऱ्या औषधात ताकद येते, देवाच्या नामात ताकद नसेल का? पण सांगणारे मरून गेले. हा सांगणाऱ्याला शायनिंग मारायची. बाबा 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 बुवा लोक तर इतके नटू राहिले ना आता. हा तमाशातल्या बाया कमी नटत इतके बुवा नटू राहिले बुवा आता. हा बाहेर से तो बहुत बनी अंदर से राम जानी. काही गेलं नाही त्याला कोणाशी. काहीच गेलं नाही. मी काल शेलूला होतो रविवारी 23 तारखेला शेलू मानवत. मागच्या वर्षी कमी भरलं म्हणून या वर्षी त्यांनी सांगितलं बा तुम्ही मागच्या वर्षी नाराज केलं. ते म्हणजे तुम्ही आकडा सांगा आम्ही भरू, पण ह्या वर्षी तुम्ही या. आमची इच्छा आहे बा तुम्ही बरे लोकांना दातड काढायला द्या, पण या. तुम्ही जे माणसांनी ते देऊ त्याच्यापेक्षा 1000 वर भरू. मग यायला काही हरकत आहे का? यायला काही हरकत आहे का? सारा ठरून झाला ना कार्यक्रम तरी बाबांना दांडी मारली. तरी बाबांना दांडी मारली का नाही? बरं कोणत्या नरकाला जाऊ आम्ही ना. रघुकुंभ पाक गोविंदिया जना, रघुकुंभ पाक गोविंदिया जना. नारायण करुणा त्यांची. अरे माझ्या ज्ञानोबाच्या काळात एवढे ऐकायला नव्हते, माझ्या तुकोबाच्या काळात ऐकायला एवढे नव्हते, युगो नव्हता, एवढे गायनाचार्य नव्हते. 4 खांडेकरी पावसावा पानाडी राहत होता. याद आहे आमचे बाळकृष्ण महाराजांचे सोमनाथ महाराजांना नमस्कार आहे. बघा किती बाबांच्या वेळेत राहत होते. अरे मोठ्यावर मजा इतके लोक राहत होते का? बघा एवढी शेती होती का शेंगुळे महाराज? काहीच नव्हतं. त्या आत्म्याने कसं कार्य केलं आज सगळं टेन्शन आहे. तरी आम्हाला परमार्थ का सांगता येईना समाजाला? अरे उद्धाराचं सांगा, समाज करी नाही तर तसा मरत.
पण समाजाला उद्धाराचं सांगायला पाहिजे. ज्या गोष्टीला जीवाचा शिव नराचा नारे सगळ्याचा देव होतो ना, त्या गोष्टीला नाम म्हणतात. आणि ज्यावेळेस ते जीवाला जातं ना, ते परंपरेला घ्यावं लागतं. आधी ना तो उमापासून ती परंपरा आहे, तो निर्गुणीला वाद तिथून परंपरा आहे. काय सांगितलंय बरं, आज शिवरत चालू आहे ना, चौथा देवाची द्या का, चौथ्या अध्यायाचं पहा ना तुम्ही, काय सांगितलंय त्याच्यामध्ये. अरे हरणावर परिणाम होतो तर माणसावर व्हावा नाही का? उतरत का शास्त्र टकुऱ्यात उतरत काय? वाचून जमत नाही, त्याला प्रॅक्टिकल लागते. वाचून नाही जमणार ते. वाचून जमन का? लय भूक लागली मग पुस्तक वाचून बसायची. बासुंदी, गुलाबजामुन, पुडी, आबा बाबा 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 जमन पोट भरून का? बोलातात भातन बोलाची कडी जेवण या कोण तृप्त झाला? नाही 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 नाही. जर उद्धार व्हावा असं वाटत असेल मायबाप, संतांच्या रीतीनं जावं लागेल. वेद मार्गे मुनी गेले, याची मार्गे चाली मार्ग दावणी गेले आली, दया निधी संत ते येण्याची पण ते चालू जातात. जर तोंड वाचून जावा नाही असं वाटत असेल, येण्याची पण ते चालू जातात. जर तोंड वाचून गेला समजून घ्यायचं, एवढं काही केलं नाही मुदालाच गाठी. जन्माचं जे मूळ आहे मायबाप ते दुःख आहे, त्या दुःखाला जर निवारण करायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे नामस्मरण. म्हणून ते नामस्मरण तुकोबराय सांगतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. त्यांना संसार तुटतो याचा अर्थ देहाचा संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेसेनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. ही भाषा कळत नव्हती म्हणून ज्ञानोबरायला मराठी काढावं लागलं. ही संस्कृत भाषा आहे. भज गोविंदम भज गोविंदम. अरे देवाला भज, नामस्मरण कर, तर जीवाचा उद्धार होईल. आणि ते सोपं साधन जीवनात येण्याकरता सद्गुरुनाथ लागतात. जोपर्यंत गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत नाम जीवनात येत नाही. गुरु पहिले गुरुच्या घराला जावं लागत होतं. पावली पहिले ज्ञानोबा तुकोबाच्या काळामध्ये गुरुच्या घरी जावं लागायचं. तुकोबरायांना देऊ सोडून ओतूरला जावं लागलं. नाथबाबाला पैठण सोडून देवगिरी पर्वतावर जावं लागलं. नामदेवाला पंढरपूर सोडून औंढ्याला जावं लागलं. माझी मुक्ताई सांगते, अरे जाते मी गुरुच्या घराला सै नाही मला, जाते मी गुरुच्या घराला सै नाही मला, जाते मी गुरुच्या घराला सै नाही मला, जाते मी गुरुच्या घराला सै नाही गुरुच्या घराला मुक्ताई गेले. काय सांगितलं असं गुरुना? मा नाव घे का तो नाव घे? काय सांगितलं गुरुना? गुरुना हातापायाचं टंगड्याचं नाही सांगायला पाहिजे. ते परंपरागत ज्ञान आहे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ज्ञानदेवा म्हणे विचारे, सद्गुरुना केले कोडे, माता हात ठेवणे पुढे विजाची. ज्ञानेश्वरी सांगू राहिलो तुम्हाला, माझ्या घरचं नाही सांगू राहिलो. बगल पुराण ज्ञानोबराय सांगतात उद्धाराचा मार्ग माझ्या निवृत्ती दादाला मला सांगितला. ज्ञानेश्वरी मध्ये उघडा सांगितला. कळतं काय कोणाला? ज्ञानदेवा म्हणे मी तारे, माझ्या कर्णपटाला तर ताडे केलं निवृत्ती दादानं. आणि अद्वैत तत्वाची पेहर मस्त की तो जाना
झुंडळत बाबाजी चैतन्यापर्यंत गेले आणि बाबाजी चैतन्याने अनादी काळाची असलेली गोष्ट सांगितली. तुकोबाला ही उघडी नाही, नाही 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 पुस्तका सांगेल ही तगुद मात. हा उघडी नाही ती. आणि काय सांगितलंय बाबाजी चैतन्याला? तुकोबाराच्या कानात काय पेरलंय, ज्ञानोबाच्या कानात काय पेरलंय, शंकरानं पार्वतीच्या कानात काय पेरलंय. नवनाथ वाची द्या ना, 2रा अध्याय. महादेवानं कान फुगली होती कोणाची? पार्वतीची. ऐकते ना तुम्ही? ऐकत नाही घरी हे माझ्या बघायचंय का? मग पार्वतीचे कान फुगले मग घाबरली होती. पार्वतीचे कान फुगले म्हणजे काय केले? गुरुने कानी फुंकिला वारा, 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 गुरुने कानी फुंकिला वारा. बाबा गेला सारा, बाबा गेला सारा, बाबा गेला सारा, बाबा गेला सारा, गुरुने कानी फुंकिला वारा, 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 गुरुने कानी फुंकिला. याचा परिणाम सांगितलाय. गुरुने कानी फुंकिला वारा, त्याला नाम म्हणतात. आणि त्याचा परिणाम सांगितला. देह भाव गेला. जातो का देह भाव? आमचा जातो का? आम्ही मला जपायला लागलो ना. तुम्हाला सांगितलं काट्या हो का होतं ते वास रुपये उराले ते. आमचं स्मरण, आमचं नामस्मरण सांगायला नाही मोठे पावले 9 वाजता. किती वाजे लोक चालायचं? 9:15 लोक चालू. हा बरं राहत नाही तर काय राहतं उगाच आपल्या काढण्यात माझ्या. जीवनामध्ये बघा तुम्ही संतांच्या रीतीनं जर ती गोष्ट आली, मायबाप देहामध्ये बदल होतो. ज्ञानोबा सांगतात निवृत्ती दादाची कृपा झाली. चित्तता कटल्या घेत वाचा पांगुडली जेतीच्या देत अपाद कुंचित रोमांचाले आतवण मलित डोळे वर्षताची आनंद जळे आतुलिया सुथर्मेचे निमळे शरीर बाहेर कापे. नाथबाबावर जनार्दन स्वामींनी कृपा केली आणि नाथबाबाचा परिणाम सात्विका भारोने रोमांती दाटवणे, सात्विका भारोने रोमांती दाटवणे, मी पट्टीत जातो वर, त्याच्यामुळे अडचण आहे तुम्हाला. आता काय करू मग? कंपनी फॉल्ट आहे, त्याला विलाजच नाही. आता बोलतच ना पट्टीत हे, मग प्रमाण पट्टीच्या वर नाही जायचं तर खाली रेंग घेतली. बरं मला ओढावत लागत आहे ते. आता माझ्या गळ्यात पदर टाकेल हे ओढावत लागणार आहे ना. जाऊ द्या काय हरकत नाही. आपल्याला अर्धा तास राहिला. काय चाललं होते आपलं? सात्विका भरणी रोमांसी दाताने श्वेदाचे जीवन येऊ लागी. माझं असं आहे शेंगुळे महाराज, मी व्यास आनंदाकरता कीर्तन करतो. तुम्ही चांगलं अनुभवलेली माणसं आहे. मी माझ्या करता कीर्तन करतो. तुम्हाला किती पटतं हे मला माहित नाही. माझं कीर्तन घरी जाऊन 4दा ऐकावं लागतं ना. माझी चेष्टा केली ती आता रेकॉर्डिंग करून. काहून? मी इथं काय भानावर नाही राहत. मला त्या गोष्टीचा आनंद आहे. टाळो टाळी लोकला ना अंगो अंगी मुरला छंद अंगा अंगामध्ये ती वीरश्री तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या कृपेनं, माझ्या सद्गुरू मारुती बाबांच्या कृपेनं माझ्यामध्ये भरली. यायला माहिती हा धंदा नाही. मी खानदानी कीर्तनकार नाही. दिवसभर तिकडं राहावं लागत आहे. आमच्या दत्तू पाटील गावड्यांना माहिती. अहो तिकडं राहावं लागत आहे दिवसभर. हे आता परमार्थाचं धर्माचं कार्य हे कुणाच्या तरी मध्ये परिणाम होईल नाही होईल माहित नाही. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. पुढची गोष्ट आमच्या हातात नाही. शहाणे करून सोडावे सकळ जन आमच्या हातात नाही. लोक 150 झाले. शहाणे कुठून करत्या? लोकांना काही घेणं नाही. परमार्थाशी घेणं नाही, काय अशी घेणं नाही. सगळा बट्ट्या बोल चाललाय. कलियुगाचं वारं सुटलंय मायबाप.
इतका झंझाट वारा सुटलाय आता कलियुगाचा ना, याच्यामध्ये फक्त आपण वाचायचा प्रयत्न करा. जग वाचन किंवा नाही तर तिकडच मरण. हो, आणि जर वाचायचं असेल तर सद्गुरूला शरण द्या, आणि सद्गुरू जी गोष्ट देतात ती अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वा वा. आपण आपलेच आहे, हरकत नाही. यायला काय माहिती आपलं काय झालं. गाव गेले हनुमान भाई जाऊ दे. आईसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. हरकत नाही, ते बोललं काय हे बोललं काय, आपण आपलेच. असा लाभ येतो सद्गुरूचा कृपेचा, असा लाभ आहे मायबाप तुमच्या जीवनात आहे. मला माहित नाही, पण मी माझ्या अनुभूती सांगतो तुम्हाला. असा लाभ आहे, माणूस कोमात जरी गेला तरी तो काढता येईल. माणूस कोमात जरी गेला ना, ती गोष्ट करायची असते. चला भागवताच्या 4व्या अध्यायामध्ये नाथबाबा वर्णन करतात. श्वासा श्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुखाचा चार, एकेची घर बांधिले. कशानं करायचं परमार्थ? नामस्मरण तोंडानं करायचा विषय नाही, हातानं करायचा विषय नाही, पायानं करायचा विषय नाही. मायबा स्वतःला भजन करणं गड्यार, स्वतःला भजन कर, स्वतःला भजन करणं गड्यार, स्वतःला भजन कर. काळाला ती गोष्ट निघून जाते. देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. आमचे सद्गुरू सांगायचे, रात घर उघडून संडासाला कुलपा लावल्या. अरे देव चरा चरात व्यापते मायबाप. मी नसे याचा कवून उठावते, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. आणि मदती मी असता जेणे मी दुरी होय पंडू सुद्धा, ते पुण्य ऐसे म्हणतात जीवना तुझे काही. जर कळत नसेल तर फाशी घेऊन मारायला काही हरकत नाही.
जर संतांची भाषा कळत नाही का सांगितलंय 750 वर्ष झाले ज्ञानोबरायला सांगून आम्हाला कळत नाही का पूर्वजन्मी बाप गेले ते विस्तारी अत्यंत पाप जीवाला असेल तर परमार्थ जीवाला यावा वाटत नाही म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी होय संसाराची तुटी मायबाप संसारापासून तुटायचं असेल म्हणजे जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून जर आपल्याला चुकायचं असेल तर तो लाभ उत्तम आहे आणि जर हे सोडून केलं तर काय परिणाम येतो अभंगाचं 3रं चरण नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही नामा परते साधन नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही नामा परते नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक काही कलियुगामध्ये मी जे बाकीचे जे साधन सांगितले ना माय बाप योगाची वाट तुम्हाला मला नाही कर्माची वाट तुम्हाला मला कठीण आहे तपाचा मार्ग तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये नाही होऊ शकत माय बाप इतकं सोपं आणि सुलभ आहे खूप सोपं साधन नामस्मरण आहे चालता चालता करता येते माय बाप चालता चालता खाता खाता करता येते जनाबाईला जमलंय नामदेवाच्या कृपेनं नामदेवाची कृपा झाली जनाबाईवर नामदेवाची कृपा झाल्या जनाबाईवर परिणाम झाला आणि जनाबाईला त्या नामाचा छंद लागला देव काते देव पिते बाई ग देव काते देव पिते बाई ग लोक म्हणतात मेंटल भोपडीचाच बो आहे काही सांगू राहिले कुठून आणलं होतं तांगडे बाबा देव खायचा विषय राहतो का काही सांगत आहे कुणीकडे भुकू राहिले ते टाळ्यावर राहिलं नाही देव खायचा विषय
देव प्यायचा विषय आहे का? पण जनाबाईवर परिणाम झाला. सुटला माझा बदरबाई नवच्या भागात, सद्गुरूचा वार माझ्या भरल्या अंगात. घेऊ नका न वाजू. नुसते रोज म्हणते बर का, वाराच्या मग रोज म्हणते या देवाचे देवाचे. आता मी सरळ घेतो, तुम्ही बुजूच नका तिकडे, कारण आपल्याला शेवा आवरायची. रोज म्हणते का नाही वारा जावं, या देवाचे भरतावारे अंगी प्रेमाचे हे परी. बरोबर आहे ना? अवचित भरला वारा कोणाचा? बोल आहे तो वारा का यो तो वारा आहे का? होय तो वारा नाही. भर चौकात जर बायकोच्या अंगात आला ना, नवरा लोटांगण घालतो. बोलाई काय चुकलं, बोलाई काय चुकलं, थांबलं तू कर घेऊन हाणातच राहिला. काय चुकलंय आईचं? अरे 750 वर्ष झाले हाडाची काळ केली आमच्या संतांनी. 550 वर्ष झाले माझ्या नाथबाबाला देव सांगून आमच्या टकुऱ्यात देव उतरत नाही. कशाला म्हणतात देव? आणि देव देव चाललाय. अहम वागा सोहम वागा प्रेमनगरा. विचारा या जगातल्या एखाद्या तरी महात्म्याला हात धरा आणि विचारा कशाला म्हणता अहम वागा सोहम वागा. संताची भाषा कळायला मायबाप कोट जन्माचं पुण्य लागतं. तसं जीवनात संत येऊ शकत नाही. बहु अवघड. संत काही कुठं उचूगत नसतात. नाही 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 नाही. जन्माच्या जीवनामध्ये यायला ना कोट आईची कुस सुद्धा पवित्र असावा लागते. त्यावेळेस ओरिजिनल परंपरेचा मार्ग जीवनामध्ये येत असतो. म्हणून यथामती यथावकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. धावत्या वेळेमध्ये सर्वांनी प्रेमपूर्वक प्रभूचं स्मरण करा. विठोबार कुमाई नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामाप्रती साधन नाही जे तू करसी अनेक काही. यथामती यथावकाश माझ्या बुद्धीच्या ताकदीनुसार सद्गुरूच्या कृपेनुसार तुमच्या पुढे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. मायबाप जीवनामध्ये खूप सोपं साधन फक्त सद्गुरू जीवनात यावा लागतो. जीवनात सद्गुरू नसेल ना मायबाप बरं का, सद्गुरू वाचनी सापडे ना सोय धरावी ते पाय आधी आधी. काय सांगावं सद्गुरू ना, जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुझ आहे तुझ पासे परी तू जागा चुकलास. एवढी जागा दाखवून देण्याकरता सद्गुरू करावा लागतात. रामाला वशिष्ठाला शरण गेले, कृष्ण सांदीपानीला शरण गेले, सगळे अवतार या ठिकाणी शरण गेले. तुमचं आमचं काय चाललंय मायबाप? म्हणून समजून घ्या. बोलण्याच्या ओघामध्ये बरेचसे सगळे महात्म्यांनी या ठिकाणी साथ दिली. तुम्ही सर्वजण महात्मे या ठिकाणी उपस्थित झालात. त्या शिंगोळे महाराजांचं याची काय आवश्यकता नाही देवा आम्हाला फक्त तुम्ही सोन्यासारखे उमसतात ना, याच्यात लय आनंद आहे. जगात सगळ्याला कोण सगळं उद्धारू शकत नाही. या जगामध्ये कलियुगामध्ये सगळे उद्धारू शकत नाही. असतेची या महापुरी श्रीगतात कोटीवरी परिप्राप्तीची या पहिला तिरी विपाईला निघे. ज्ञानोबाच्या भाषेत सांगू, अद्वैत कुसारी विरळा झाले, अद्वैत कुसारी विरळा झाले. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. रोज पाठ म्हणतो की नाही, पाठ आहे आपल्यातलं. अद्वैत कुसारी सगळे जाणे का? ते जीव जंतूशी केवी कळे. हरिपाठामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. संतांना राग येत नाही अशाचा काही भाग नाही. शांतीब्रह्म मला सुद्धा राग आला, काय माय गेली म्हणावं लागलं. का जीवाला जर एवढं आतडे कातडे वकून जर सांगून जर जीवाला कळत नसेल, अय जीवाची पंथा, जर तुला कळत नसेल ना मायबाप,
नाथ बाबा सांगतात हे जरी न ऐकाल मग दुसरं येईल, हे जरी न ऐकाल सरत शेवटी बा. काळ घेऊन जाईल सरत शेवटी बा. या युट्यूब वाल्याने लय स्पेशलिस्ट केला काला, मला म्हणायचं नाही पिंगळा. आपण काय त्याची किंमत कमी करायची, त्याचे जाऊ दे चालू दे, त्याच्या चाली त्याला कळाला हे जरी ना ऐकाल. आज त्याला तुला कळाला हे जरी ना ऐकाल. कोणतं नाही ऐकाल, कोणतं ऐकायचं नाही. नाथबाबा सांगतात हे जरी ना ऐकाल मग दुसरा येईल. दुसरा म्हणजे काळ बोखाटी बसा. काळानं देवाला सोडलं नाही बरं का. राम गेले, कृष्ण गेले, जपी मर गए, तपी मर गए, नवबी मर गए, 10 मर गए. काळानं कोणाला सोडलं नाही, मला बी सोडणार नाही. आणि त्याच्याच आवडीतून सुटाय करता कोबर आहे करून सांगतात. हा बघा शेवट आ
हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. इतकं अट्टहासन का सांगतात तुकोबर आहे. याच्यामध्ये हेतू आहे. माणसाचा जन्म बार बार मिळत नाही. ज्यांना मिळाला त्याला कळत नाही, ज्यांना कळाला त्याला इकडे धडकता येत नाही. हो, आणि ज्याला आपल्याला तुम्हाला आम्हाला मिळाला आणि इच्छा आहे, तुमची इच्छा नसती काय नाही, देवाकडून लापला आता दम न दरचा आला तर आहे ना दरचा. तुम्हाला आम्हाला मिळाला, सार्थक करून घ्या. 7 दिवस परीक्षिताला किती उरले? 7च उरले. मग परीक्षितानं भागवत किती वर्ष ऐकलं? 7च दिवस. बरोबर आहे ना? शुद्ध माणसं आहे तुम्ही. बरं, सुखाने कितीदा सांगितलं? एकदाच सांगितलं. आणि परीक्षिताना एकदाच ऐकलं. 7 दिवस ऐकलं. बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला 8वा दिवस आहे का? 7च आहे. बरोबर आहे. मग आजचा सुख सांगू राहिला मग 152 विकत आहे. मग तरी ऐकणाऱ्याचा उद्धार व्हायना आणि सांगणाऱ्याचा उद्धार व्हायना. भानगड काय? आम्ही बोललो का लय करावं लागत आहे लोकांना. आमचं काय बांधायला बांधलं नाही, दुऱ्याला दुरं नाही. आम्हाला काही तुमच्या गावात इलेक्शनला उभं राहायचं नाही. काय घे नाही देवा. पण खरं सांगतोय, 7 दिवस परीक्षितानं ऐकलंय, जीवाचे कान करून ऐकलंय आणि उद्धाराचा मार्ग कळाला. तो आज बाजूला राहिला. तो मार्ग आज समाजामध्ये नाहीये. खरं भागवत जे उद्धाराचं भागवत आहे ना, जगामध्ये नाही. कथा ऐकून व्यथा होतील पण उद्धार नाही व्हायचा. बघा, 1 तास खटवांग राहायला मिळाला माझ्या. 1च तास. त्याला परीक्षितापेक्षाही भाग्यवान आहे खटवांग राया. रामाच्या वंशातले खटवांग राय आहे. 1च तास उरला खटवांग रायाला. भाग्यदशा प्राप्त झाली मायबाप. कलियुगामध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. तर तुम्हाला मला सुद्धा ती गोष्ट कल करे सो आज करे सो अब, अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल मायबाप, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. विसरून जा. आमचे बोला तो म्हणतात परत द्या, तुम्ही घेतलंच नाही तर जय विठ्ठल. इथं झटून मोकळे होते ते तुम्ही देतच नाही घरी. परत देऊ नका, पण विसरून जा. पण जे योग्य वाटलं ना, भगवंताकडे काही मागू नका. भगवंताकडे एकच मागा, देवा अरे महादेवा, तुझी जी शिवरात्र आहे ना, शिवो भूत्वा शिवोम यजेत, एका रात्रीतून जर पारधी शिव होत असेल, देव होत असेल. ऐकलं नाही काय तुम्ही? शिवलीलामृत ऐकू राहिले ना? एका रात्रीतून जर पारधी जर देव होत असेल, आम्ही मागच्या दारानं आलो बा, तो पुढच्या दारानं आलो, आम्ही मागच्या दारानं आलो. एका रात्रीतून शिवत्व प्राप्त झालं ना त्याला. आमच्या तुकोबराला तेच झालं. तुका पंढरीला गेला, तुका पंढरीला गेला, नाही देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग या स्थितीला प्राप्त झाले. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची भूमिनी ठेवलो. म्हणून हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. भगवंताला सांगा, हे महादेवा, जो तुम्हाला देव आवडत असेल, जो कोणी तुम्हाला आवडत असेल, त्या सगळ्या देवांना एकच सांगा, देवा माझ्या उद्धाराचं साधन माझ्या जीवनामध्ये येऊ दे. एवढंच भगवंताकडे मागा आणि आलेल्या जन्माचं सार्थक करून घ्या. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. Thank you.